नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या चॅप्टर मध्ये आपण इंट्रोडक्शन ऑफ टेन्स बघणार आहोत. तर टेन्स हा इंग्रजी व्याकरणातला अतिशय महत्वाचा पार्ट आहे. इंग्रजी बोलण्यासाठी तुम्हाला टेन्स येणं खूप महत्वाचं आहे. टेन्स या घटकावरती जर तुमचा चांगली कमांड असेल तर तुम्ही एकदम फ्लुएंट इंग्लिश बोलू शकता. म्हणजेच या प्रकाराला इंग्लिशमध्ये खूपच महत्व आहे. तर टेन्स म्हणजे काय? तर टेन्सला मराठीमध्ये काळ असे म्हणतात. टेन्स म्हणजेच काळ. आता काळ म्हणजेच वेळ आणि वेळ म्हणजेच टाइम. तर मग टेन्स म्हणजेच काय? टाइम. जसा टाइम बदलत राहतो तसा टेन्सही बदलत राहतो. तर एकूण किती प्रकारचे टेन्स आहेत हे आज आपण बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर त्याच्यामधला एक प्रकार आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, हा आपण बघणार आहोत. तर टेन्स हे 3 प्रकारचे आहेत. पहिला आहे प्रेझेंट टेन्स म्हणजेच वर्तमान काळ, दुसरा आहे पास्ट टेन्स म्हणजेच भूतकाळ आणि तिसरा आहे फ्युचर टेन्स म्हणजेच भविष्यकाळ. तर तत्पूर्वी आपण टेन्स विषयी इंट्रोडक्शन बघू आणि त्याच्यानंतर काही पार्ट्स त्याचे बघू. तर टेन्स म्हणजे काय? द टेन्स ऑफ वर्ब shows the time of action or event. टेन्स म्हणजे क्रियापदामध्ये जे टेन्सची हे असतो, द टेन्स ऑफ अ वर्ब शोज द टाइम ऑफ ऍक्शन और इव्हेंट. म्हणजेच काय? तर क्रियापदामध्ये असणारा टेन्स जो आहे तो टाइम दाखवतो. एखादी घटना जी घडणार आहे किंवा घडलेली आहे किंवा घडेल याचा एक टाइम दाखवतो. दस देअर आर 3 मेन टेन्सेस. तर असे 3 महत्वाचे प्रकार आहेत: प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर टेन्स. तर प्रेझेंट टेन्स म्हणजे काय? वर्तमान काळ. पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ आणि फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. तर प्रेझेंट टेन्स इंडिकेटिंग द प्रेझेंट टाइम, म्हणजे जो टेन्स प्रेझेंट टाइम दाखवतो त्याला प्रेझेंट टाइम्स म्हणतात. द पास्ट टेन्स इंडिकेटिंग द पास्ट टाइम म्हणजे भूतकाळ. आता भूतकाळ म्हणजे काय? गेलेली वेळ, होऊन गेलेला टाइम दाखवतो, त्याला भूतकाळ म्हणतात. आणि फ्युचर टेन्स काय आहे? तर भविष्यकाळ म्हणतात, इंडिकेटिंग फ्युचर टाइम म्हणजे भविष्यामध्ये येणारी वेळ हा टेन्स दाखवतो. तर आपण या टेन्सचे किती प्रकार असतात, किती मेन प्रकार, किती उपप्रकार हे आपण आज बघू. तर टेन्सचे मुख्य 3 प्रकार आहेत: प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. त्या प्रत्येकाचे 4 उपप्रकार असतात. तर प्रेझेंट टेन्सचे 4 उपप्रकार आहेत: सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट, परफेक्ट कंटिन्युअस. तसे पास्ट टेन्सचे पण 4 उपप्रकार आहेत: सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस. तसे फ्युचरचे पण 4 उपप्रकार आहेत: सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस. तत्पूर्वी सांगतो की सिंपल म्हणजे काय? साधा काळ. साधा काळ. कंटिन्युअस म्हणजे काय? तर चालू किंवा अपूर्ण काळ. परफेक्ट म्हणजे काय? पूर्ण, पूर्ण झालेला काळ. आणि परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे काय? तर चालू पूर्ण वर्तमान काळ. त्याला परफेक्ट कंटिन्युअस म्हणतात. तर तुम्ही असे टेन्सचे 12 प्रकार बनवू शकता याच्यावरती. असं की तुम्ही काउंट असं करतो: सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर, कॉन्टिन्युअस प्रेझेंट, कॉन्टिन्युअस पास्ट, कॉन्टिन्युअस फ्युचर, परफेक्ट प्रेझेंट, परफेक्ट पास्ट, परफेक्ट फ्युचर, परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट, परफेक्ट कंटिन्युअस पास्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. आता पुढच्या टाईप मध्ये आपण बघू की सिंपल प्रेझेंट टेन्स हा टेन्स बघणार आहोत. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय? तर याला साधा वर्तमान काळ म्हणतात. साधा वर्तमान काळ असे याला म्हणतात. तर या टेन्स मध्ये साधा वर्तमान काळ म्हणजे काय? द सिंपल प्रेझेंट टेन्स इज यूज्ड टू डिस्क्राइब हॅबिट्स, अनचेंजिंग सिच्युएशन, जनरल ट्रूथ्स अँड फिक्स्ड अरेंजमेंट्स. तर हा टेन्स कधी वापरला जातो? सवयी दाखवण्यासाठी. सवयी ज्या की आत्ता पण घडतात
अनचेंजिंग सिच्युएशन्स म्हणजे ज्या परिस्थिती बदलू शकत नाही अशा परिस्थिती दाखवण्यासाठी, आणि जे युनिव्हर्सल फॅक्ट्स आहेत, जनरल ट्रुथ्स त्यालाच म्हणतात. जसं बघा, सूर्य पूर्वेला उगवतो, हे जनरल फॅक्ट आहे, तर हे कधी चेंज होत नाही. तर ह्या ट्रुथसाठी पण सिंपल प्रेझेंट टेन्स वापरला जातो. आणि काही ठरलेल्या म्हणजे फिक्स अरेंजमेंट जे असतात त्यांच्यासाठी सिंपल प्रेझेंट वापरला जातो. तर याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस व्हर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट, म्हणजे सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. अजून दुसरा याचा फॉर्म्युला असतो सब्जेक्ट प्लस एस और ES प्लस ऑब्जेक्ट, सब्जेक्ट प्लस डोंट और डझंट प्लस V1 म्हणजे व्हर्बचा बेस फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. आणि क्वेश्चन जर बनवायचं असेल तर डू डज प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. जसं अफर्मेटिव्ह सेंटेन्स मध्ये तुम्ही बघू शकता, अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी वाक्य. आय रन फास्ट, आय रन फास्ट, मी जोरात पळतो. तर त्याचं निगेटिव्ह काय होईल? आय डोंट रन फास्ट, मी जोरात पळत नाही. इंट्रागेटिव्ह मध्ये डू आय रन फास्ट, मी जोरात पळतोय का, मी जोरात पळतो का. यू रन फास्ट अफर्मेटिव्ह मध्ये, तू जोरात पळतो. निगेटिव्ह मध्ये यू डोंट रन फास्ट, आणि इंट्रागेटिव्ह मध्ये डू यू रन फास्ट. अफर्मेटिव्ह मध्ये ही रन्स फास्ट, त्याच्यानंतर निगेटिव्ह मध्ये ही डझंट रन फास्ट, आणि इंट्रागेटिव्ह मध्ये डज ही रन फास्ट. अफर्मेटिव्ह मध्ये शी रन्स फास्ट, निगेटिव्ह मध्ये शी डझंट रन फास्ट, इंट्रागेटिव्ह मध्ये डज शी रन फास्ट. त्याच्यानंतर अफर्मेटिव्ह मध्ये इट रन्स फास्ट, निगेटिव्ह मध्ये इट डझंट रन फास्ट, आणि इंट्रागेटिव्ह मध्ये डज इट रन फास्ट. जोरात पळतंय का ते, असं त्याचा अर्थ. दे रन फास्ट, ते जोरात पळतात. निगेटिव्ह दे डोंट रन फास्ट, ते जोरात पळत नाहीत. आणि इंट्रागेटिव्ह डू दे रन फास्ट, ते जोरात पळतात का. अफर्मेटिव्ह मध्ये वी रन फास्ट, आम्ही जोरात पळतो. निगेटिव्ह मध्ये वी डोंट रन फास्ट, आम्ही जोरात पळत नाही. आणि इंट्रागेटिव्ह मध्ये डू वी रन फास्ट, आम्ही जोरात पळतो का, असा त्याचा अर्थ होतो. तर सिंपल प्रेझेंटचा थोडस परत मी समरी सांगतो की सिंपल प्रेझेंट हा जो टेन्स आहे हा जनरली रेग्युलर होणाऱ्या ऍक्शन दाखवण्यासाठी वापरला जातो. याचा फॉर्म्युला असतो सब्जेक्ट व्हर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. कधी कधी जर थर्ड पर्सन सिंग्युलर असेल, म्हणजे जर सब्जेक्ट मध्ये ही शी इट एखाद्याचं नाव असेल तर तुम्ही व्हर्बला एस किंवा ES लावणार आहात, आणि निगेटिव्ह करण्यासाठी त्याच्यासाठी डज घेणार आहात. ज्या प्रकारे आपण या सेंटेन्स मध्ये बघू शकतो, शी रन्स फास्ट. 4 नंबरचं सेंटेन्स आहे अफर्मेटिव्ह, शी रन्स फास्ट. याच्यामध्ये रनला यस लावलाय कारण सब्जेक्ट शी आहे. त्याच्यानंतर निगेटिव्ह काय येईल, शी डझंट रन फास्ट, आणि इंट्रागेटिव्ह मध्ये डज शी रन फास्ट. तर या ठिकाणी हा टॉपिक एंड होतो आहे. सिंपल प्रेझेंटचा टॉपिक आपण या ठिकाणी लर्न केलेला आहे. खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी आपण थांबू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चॅप्टर मध्ये आपण पास्ट सिंपल टेन्स बघणार आहोत. पास्ट सिंपल टेन्स म्हणजे काय किंवा सिंपल पास्ट टेन्स म्हणजे काय, तर साधा भूतकाळ हा टेन्सचा खूप महत्वाचा एक प्रकार आहे. याचा फॉर्म्युला 2-3 प्रकारे बनवतात. तर पॉझिटिव्ह स्ट्रक्चर मध्ये आपण याचा फॉर्म्युला असा बनवतो, सब्जेक्ट व्हर्बचा सेकंड फॉर्म. याचं महत्वाचं मेन पॉइंट म्हणजे इथं व्हर्बचा सेकंड फॉर्म हाच महत्वाचा असतो. तर स्ट्रक्चर बघा, सब्जेक्ट व्हर्बचा सेकंड फॉर्म, ही मेट हिज फ्रेंड लास्ट इयर. सब्जेक्ट आहे ही, मेट आहे सेकंड फॉर्म, हिज फ्रेंड लास्ट इयर रिमेनिंग पार्ट. त्याच्यानंतर सब्जेक्ट निगेटिव्ह मध्ये सब्जेक्ट प्लस डिड नॉट प्लस व्हर्बचा फर्स्ट फॉर्म. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही डिड वापरत असाल
किंवा डिड नॉट वापरत असाल तर पुढं व्हर्बचा फर्स्ट फॉर्मच येतो. जसं एक्झाम्पल बघा, मी तिथं हायलाइट करून दिलंय, शी डिड नॉट वर्क. तर वर्क त्याला ईडी लागलेला आहे. तर ईडी जर सेंटेन्स मध्ये डिड वापरला जात असेल तर तो ईडी निघून जाईल, सेकंड फॉर्म जो आहे तो निघून जाईल, पुढे फर्स्ट फॉर्म आहे. शी डिड नॉट वर्क एस्टरडे. त्याच्यानंतर क्वेश्चन स्ट्रक्चर मध्ये कसं स्ट्रक्चर असतं, डीड प्लस सब्जेक्ट प्लस V1 म्हणजेच डीड ही वर्क एस्टरडे. आता याचा मराठीमध्ये मिनिंग जर पाहिलं तुम्ही तिन्ही सेंटेन्सचा, ही मेट हिज फ्रेंड लास्ट इयर, याचा अर्थ तो त्याच्या मित्राला मागच्या वर्षी भेटला. त्याच्यानंतर शी डिड नॉट वर्क एस्टरडे, याचा अर्थ तिने काल काम केले नाही. डिड ही वर्क एस्टरडे म्हणजेच त्याने काल काम केले का, अशा प्रकारे. म्हणजे डीड जर तुम्ही पूर्वी वापरत असाल तर तो येस नो टाईप येस नो टाईप त्याचं स्ट्रक्चर होतं. आपण काही एक्झाम्पल्स बघू सिंपल पास्टचे. पॉझिटिव्ह मध्ये जर समजा मी असं म्हटलं, ही मेट हिज वाईफ 6 years ago, तो त्याच्या बायकोला 6 वर्षापूर्वी भेटला. निगेटिव्ह मध्ये ही डिडंट मीट हर, आणि क्वेश्चन मध्ये डिड ही फील सॅड एस्टरडे. आय ग्रॅज्युएटेड फ्रॉम द युनिव्हर्सिटी. आय ग्रॅज्युएटेड फ्रॉम द युनिव्हर्सिटी म्हणजे मी ग्रॅज्युएट झालो युनिव्हर्सिटीतून. आय डिडंट ग्रॅज्युएट किंवा डिडंट ग्रॅज्युएट असं तुम्ही म्हणू शकता, किंवा डिड नॉट ग्रॅज्युएट असं पण वापरू शकता. डिड दे वॉच मूव्ही, त्यांनी मूव्ही पाहिला का. दे वॉच्ड अ मूव्ही येस्टरडे, त्यांनी काल मूव्ही पाहिला. दे डिडंट वॉच अ मूव्ही, त्यांनी मूव्ही पाहिला नाही. डिड ही मीट हर, तो तिला भेटला का. दे वेंट टू बेड अर्ली, ते बेडवरती लवकर गेले. यू डिडंट गो टू द बेड अर्ली, तू बेडवरती लवकर गेला नाही. डिड शी स्टडी इन द लायब्ररी, शी स्टडीड इन द लायब्ररी. शी डिडंट स्टडी इन द लायब्ररी. डिड पोलीस फाइंड एनी क्लोज. दे हॅड डिनर लास्ट नाईट म्हणजे त्यांनी मागच्या म्हणजे लास्ट नाईट म्हणजे आदल्या रात्री त्यांनी काय केलं, लवकर जेवण केलं. दे डिड नॉट हॅव डिनर, त्यांनी जेवण केलं नाही किंवा डिनर घेतलं नाही. डिड वी मेक केक फॉर यू, आम्ही तुमच्यासाठी केक बनवला का. ही फेल्ट सॅड एस्टरडे, त्याला सॅड वाटलं. द पोलीस डिड नॉट फाइंड एनी क्लोज. डिड यू गो टू द बेड अर्ली. वी मेड अ केक फॉर यू, आम्ही तुझ्यासाठी केक बनवला. आय डिडंट बिकम अ टीचर, मी टीचर बनलो नाही. डिड दे हॅव डिनर लास्ट नाईट, त्यांनी डिनर केलं का. द पोलीस फाउंड सम क्लूज, पोलिसाला काही क्लूज मिळाले. ही डिडंट फील सॅड एस्टरडे. डिड आय ग्रॅज्युएट. म्हणजे सगळ्यात महत्वाचं जर सांगायचं म्हटलं तर पॉझिटिव्ह सेंटेन्स मध्ये याच्यामध्ये सब्जेक्ट प्लस वर्बचा सेकंड फॉर्म असतो. निगेटिव्ह मध्ये डिडंट किंवा डिड नॉट तुम्ही वापरू शकता, आणि क्वेश्चन मध्ये डिड सुरुवातीला घेतलं तर पुढे फर्स्ट फॉर्म असतो. म्हणजे ज्या सेंटेन्स मध्ये तुम्ही डिड वापरता त्या सेंटेन्स मध्ये तुम्ही फर्स्ट फॉर्म पुढे घ्यायचा असतो. तर हा जो टेन्स आहे जनरली ज्या घटना होऊन गेलेल्या आहेत त्यांच्यासाठी वापरला जातो. जसं ऐतिहासिक म्हणजे हिस्टॉरिकल स्टेटमेंट्स असतील, जसं लोकमान्य रूट द गीता रहस्य, तर याच्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे, लोकमान्य रूट आहे वर्बचा सेकंड फॉर्म, आणि द गीता रहस्य आहे ऑब्जेक्ट. अशा प्रकारच्या हिस्टोरिकल स्टेटमेंट्स आहेत तेही याच्यामध्ये असतात. ज्या घटना होऊन गेलेल्या आहेत किंवा ग्रंथ वगैरे लिहिलेले आहेत ते याच्यामध्येच असतात. तर एवढंच या टॉपिक मध्ये आहे. स्टोरीज जनरली या टेन्स मध्ये असतात बऱ्यापैकी. ठीक आहे, सो धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चॅप्टर मध्ये आपण सिंपल फ्युचर टेन्स बघणार. सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे काय, तर साधा भविष्यकाळ. ज्या गोष्टी काही काळानंतर घडणार आहेत त्या गोष्टी लिहिण्यासाठी किंवा बोलण्यासाठी या टेन्सचा वापर केला जातो.
तर जनरली याचे स्ट्रक्चर वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. पॉझिटिव्ह फॉर्म मध्ये याचं स्ट्रक्चर येईल सब्जेक्ट विल प्लस V1. एक्झाम्पल्स आय विल स्टार्ट म्हणजेच मी चालू करेल, यू विल स्टार्ट तू चालू करशील, शी विल स्टार्ट ती चालू करेल, इट विल स्टार्ट ते चालू करेल, वी विल स्टार्ट आम्ही चालू करू, यू विल स्टार्ट तू चालू करशील, दे विल स्टार्ट ते चालू करतील. निगेटिव्ह फॉर्म याचा असा आहे सब्जेक्ट विल नॉट प्लस V1. तसं बघा तुम्ही ओंट पण म्हणू शकता किंवा विल नॉट पण म्हणू शकता, दोघांचा अर्थ एकच. विल नॉटचा शॉर्ट फॉर्म आहे ओंट, WON'. आय विल नॉट स्टार्ट किंवा आय वोंट स्टार्ट, यू विल नॉट स्टार्ट किंवा यू वोंट स्टार्ट, ही विल नॉट स्टार्ट किंवा ही वोंट स्टार्ट, शी विल नॉट स्टार्ट किंवा शी वोंट स्टार्ट, इट विल नॉट स्टार्ट किंवा इट वोंट स्टार्ट, वी विल नॉट स्टार्ट किंवा वी वोंट स्टार्ट, you will not start किंवा you won't start, they will not start किंवा they won't start. एक्झाम्पल I will not come back याचा अर्थ मी पाठीमागे येणार नाही. I will come back याचा अर्थ असा होता की मी पाठीमागे येईल, आणि निगेटिव्ह मध्ये I will not come back किंवा I won't come back मी पाठीमागे येणार नाही. क्वेश्चन फॉर्म कशा प्रकारे होईल तर क्वेश्चन फॉर्म मध्ये जनरली याच्यामध्ये शॅल किंवा विल वापरलं जातं, पण करंट इंग्लिश मध्ये आपण जनरली विलच वापरतो मॉडर्न इंग्लिश मध्ये. सो विल प्लस सब्जेक्ट प्लस V1. विल आय स्टार्ट चालू करेल का मी, विल यू स्टार्ट तू चालू करशील का, विल ही स्टार्ट तो चालू करेल का, विल शी स्टार्ट ती चालू करेल का, विल इट स्टार्ट ते चालू करेल का, विल वी स्टार्ट आम्ही चालू करू का, विल यू स्टार्ट तू चालू करशील का, विल दे स्टार्ट ते चालू करतील का, यू विल कम बॅक तू पाठीमागे येशील याचा अर्थ विल यू कम बॅक तू पाठीमागे येशील का. आय होप यू पीपल अंडरस्टूड दिस. सो सिंपल फ्युचर मध्ये काही स्ट्रक्चर आपण बघू. पॉझिटिव्ह सेंटेन्स मध्ये काही एक्झाम्पल्स आहेत. माय मदर विल रिटायर नेक्स्ट इयर, माय मदर विल रिटायर नेक्स्ट इयर, आय विल कॉल हिम as soon as possible, we will overcome the problems, we will live in the house, he will try to contact us next week. Negative मध्ये he will not play basketball, I will not call him as soon as possible, we will not overcome the problems, we will not leave the house, he will not try to contact us next week. Question sentence: will your mother retire next year, will he play basketball, will you meet with him, will you send him a message, will she overcome the problems. So I hope you people understood this topic. Thank you so much. Right. Correct. नमस्कार. आजच्या चॅप्टर मध्ये आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स बघणार आहोत. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय? चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ, ज्या गोष्टींची फ्रिक्वेन्सी म्हणा किंवा ज्या गोष्टी अजूनही चालू असतात
ज्यांची क्रिया अजूनही चालू असते त्यांच्यासाठी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरला जातो. जसं मी एक एक्झाम्पल सांगतो, राजू माझ्याशी बोलत आहे, तर याच्यामध्ये राजू अजूनही माझ्याशी बोलत आहे, याच्यासाठी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरला. तर याचे वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्युले आहेत, पॉझिटिव्ह फॉर्म, निगेटिव्ह फॉर्म आणि क्वेश्चन फॉर्म. सो फर्स्ट इन पॉझिटिव्ह फॉर्म आपण बघणार आहोत, सब्जेक्ट प्लस एमिजार प्लस वर्ब ing. Example, I am starting, he is starting, you are starting, we are starting, you are starting, they are starting. अजून एक एक्झाम्पल आहे, I am crying. निगेटिव्ह स्ट्रक्चर आहे, सब्जेक्ट am is are plus not plus verb ing. I am not starting, he is not starting, it is not starting, you are not starting, you aren't starting, they aren't starting. अजून एक्झाम्पल आहे, शी इज नॉट क्राईंग. तर जनरली याच्यामध्ये क्रिया करत आहे असं स्ट्रक्चर येतं. एक एक्झाम्पल सांगतो, आय एम स्टार्टिंग याचा अर्थ आहे मी चालू करत आहे. आय एम नॉट स्टार्टिंग याचा अर्थ असा आहे मी चालू करत नाही. ही इज स्टार्टिंग याचा मीनिंग आहे तो चालू करत आहे. ही इज नॉट स्टार्टिंग याचा अर्थ असा आहे तो चालू करत नाही. क्वेश्चन फॉर्म सुद्धा याच्यामध्ये असतो, तर त्याचंच थोडंसं स्ट्रक्चर वेगळं आहे. क्वेश्चन फॉर्म मध्ये टू बी फॉर्म जे सुरुवातीला येतात, टू बी फॉर्म कोणकोणते असतात, प्रेझेंट मध्ये आहेत एम इज आर प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब ing. एम आय स्टार्टिंग म्हणजेच मी चालू करत आहे का. इज ही स्टार्टिंग म्हणजेच तो चालू करत आहे का. इज शी स्टार्टिंग दिस मीन्स इज ती चालू करत आहे का. इज इट स्टार्टिंग ते चालू करत आहे का. आर यू स्टार्टिंग तू चालू करत आहेस का. आर वी स्टार्टिंग आम्ही चालू करत आहोत का. आर यू स्टार्टिंग तुम्ही चालू करत आहात का. आर दे स्टार्टिंग ते चालू करत आहेत का. अशा प्रकारे क्रिया करत आहे, खेळत आहे, जात आहे, येत आहे, बोलत आहे, अशा प्रकारचं स्ट्रक्चर याच्यामध्ये येतं. यू आर क्राईंग तू रडत आहेस. आर यू क्राईंग तू रडत आहेस का. ठीक आहे. So further some further examples about it we are going to see. Positive structures there. I am painting. Sorry about mess. You are watching TV. He is sleeping at the moment. She is playing golf with her friends. It is snowing. We are working right now. You are eating dinner in the kitchen. They are practicing for the concert. Now negative are there. I am not working right now. You are not living in England. He isn't baking a cake today. She isn't feeling well at the moment. It isn't raining. We aren't playing football. You aren't brushing your teeth properly. They aren't waiting for me. Got it? This is very simple. Just you can say in the screen. Okay.
सो प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजे काय, तर अपूर्ण वर्तमान काळ आणि त्याच्यामध्ये ज्या ऍक्शन आहेत त्या गोइंग ऑन असतात, त्याच्यासाठी हा टेन्स वापरला असतो. आय होप यू पीपल अंडरस्टूड दिस. थँक यू सो मच. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चॅप्टरमध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स बघणार आहोत. प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे काय, तर पूर्ण वर्तमान काळ. पूर्ण वर्तमान काळ हा जनरली ज्या क्रिया होऊन गेलेल्या आहेत, घडलेल्या आहेत, पण अजूनही तुम्ही त्यांच्याशी संबंधित आहात, अजूनही तुमचा त्या क्रियांचा तुमच्यावरती प्रभाव असेल, तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरला जातो. तर याचं पॉझिटिव्ह फॉर्मचं स्ट्रक्चर असं आहे, सब्जेक्ट प्लस हॅज ऑब्लिक हॅव प्लस V3. याची सिम्बॉल म्हणजे याच्यामध्ये हॅव आणि हॅज हा फिक्स असतो, त्याच्यानंतर वर्बचा थर्ड फॉर्म परफेक्ट टेन्स मध्ये कंपल्सरी असतो. तर ही हॅज स्टार्टेड, त्याने चालू केलेलं आहे. शी हॅज स्टार्टेड, तिने चालू केलेलं आहे. इट हॅज स्टार्टेड, त्याने चालू केलेलं आहे. आय हॅव स्टार्टेड, मी चालू केलेलं आहे. वी हॅव स्टार्टेड, आम्ही चालू केलेलं आहे. यू हॅव स्टार्टेड, तुम्ही चालू केलेलं आहे. दे हॅव स्टार्टेड, त्यांनी चालू केलेलं आहे. तर ही, शी, इट साठी हॅज वापरायचे. आय, यू, वी, यू किंवा दे साठी हॅव वापरायचं आहे. बट याच्यानंतर फिक्स वर्बचा थर्ड फॉर्म लागणार आहे. आय हॅव डन इट, मी चालू केलेलं, आय हॅव डन इट म्हणजे मी कंप्लीट केलेलं आहे किंवा पूर्ण केलेलं आहे. ही हॅज डन इट, त्याने पूर्ण केलेलं आहे. निगेटिव्ह फॉर्म आहे, सब्जेक्ट हॅव हॅज याच्यासोबत नॉट लागणार प्लस V3. ही हॅज नॉट स्टार्टेड, त्याने चालू केलेलं नाही. शी हॅझंट स्टार्टेड, तिने चालू केलेलं नाही. इट हॅझंट स्टार्टेड, त्याने चालू केलेलं नाही. आय हॅव नॉट स्टार्टेड, मी चालू केलेलं नाही. यू हॅव नॉट स्टार्टेड, तू चालू केलेलं नाही. वी हॅव नॉट स्टार्टेड, आम्ही चालू केलेलं नाही. यू हॅवंट स्टार्टेड, तुम्ही चालू केलेलं नाही. दे हॅवंट स्टार्टेड, त्यांनी चालू केलेलं नाही. सो क्वेश्चन फॉर्म असा आहे. क्वेश्चन फॉर्म जर आपल्याला करायचं असेल तर हॅव किंवा हॅज हे फक्त पुढे लिहायचं, बाकी स्ट्रक्चर सेम राहणार आहे ऍट द बिगिनिंग. तर स्ट्रक्चर काय राहील, हॅव ऑब्लिक हॅज प्लस सब्जेक्ट प्लस V3. हॅज ही स्टार्टेड, त्याने चालू केलेलं आहे का. हॅज शी स्टार्टेड, तिने चालू केलेलं आहे का. हॅज इट स्टार्टेड, त्याने चालू केलेलं आहे का. हॅव आय स्टार्टेड, मी चालू केलेलं आहे का. हॅव यू स्टार्टेड, तू चालू केलेलं आहेस का. हॅव वी स्टार्टेड, आम्ही चालू केलेलं आहे का. हॅव यू स्टार्टेड, तुम्ही चालू केलेलं आहे का. हॅव दे स्टार्टेड, त्यांनी चालू केलेलं आहे का. सो अशा प्रकारे आहे. तर याचं स्ट्रक्चर महत्वाचं आहे, ते आपण लक्षात ठेवायला पाहिजे. 3 प्रकारचे स्ट्रक्चर आहेत, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि क्वेश्चन फॉर्म मध्ये. नेक्स्ट स्लाइड मध्ये आपल्याला काही क्वेश्चन दिलेले आहेत, आपण ते बघू. पॉझिटिव्ह मध्ये स्ट्रक्चर बघू. आय हॅव सीन, आय हॅवंट सीन, हॅव आय सीन. You have seen, you haven't seen, have you seen. He has seen, he hasn't seen, has he seen. She has seen, she has not seen, has she seen. It has seen, it hasn't seen, has it seen. We have seen, we have not seen, have we seen. You have seen, you have not seen, have you seen. They have seen, they haven't seen, have they seen. अशा प्रकारे हा टेन्स असतो. तर घडलेल्या क्रियांविषयी अजूनही तुम्ही त्यांच्याशी संबंधित असाल तर या प्रकारचा टेन्स वापरला जातो. अतिशय महत्वाचा टेन्स आहे. या प्रकारचे स्ट्रक्चर आपण इंग्लिश बोलण्यामध्ये खूप खूप प्रकारे वापरतो. इंग्लिश बोलण्यामध्ये याचा सराव असणं खूपच गरजेचं आहे. तुम्हाला इंग्लिश जर चांगल्या प्रकारे इफेक्टिव्ह बोलायचे असेल तर अशा प्रकारचे स्ट्रक्चर तुम्हाला येणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी खूप सराव या स्ट्रक्चरचा होणं गरजेचं आहे. फर्स्ट थिंग इज देअर, हॅव आणि हॅज मध्ये फरक काय आहे हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि त्याचा फॉर्म्युला. सो हा टॉपिक इथे एंड होतोय. धन्यवाद.
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चॅप्टर मध्ये आपण पास्ट कॉन्टिन्युअस टेन्स बघणार आहोत. पास्ट कॉन्टिन्युअस टेन्स म्हणजे काय, तर चालू किंवा अपूर्ण भूतकाळ. पास्ट कॉन्टिन्युअस टेन्स हा भूतकाळातील चालू असणाऱ्या क्रिया दर्शवण्यासाठी वापरला जातो. तर पॉझिटिव्ह फॉर्म ऑफ त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते सब्जेक्ट प्लस ऑज वेअर प्लस व्हर्ब आयएनजी. आय वॉज स्टार्टिंग म्हणजे मी चालू करत होतो. ही वॉज स्टार्टिंग तो चालू करत होता. शी वॉज स्टार्टिंग ती चालू करत होती. इट वॉज स्टार्टिंग ते चालू करत होते. यू वेअर स्टार्टिंग, वी वेअर स्टार्टिंग, यू वेअर स्टार्टिंग आणि दे वेअर स्टार्टिंग. तर ऑज आणि वेअर याच्या दोघांमध्ये थोडासा लिटिल बिट फरक आहे. ऑज हे सिंग्युलर सब्जेक्ट साठी वापरायचं आणि वेअर हे प्लुरल सब्जेक्ट साठी वापरायचं. जसं यू कॅन सी दिस स्लाइड, आय, ही, शी, इट साठी आपण ऑज वापरलेला आहे आणि जे प्लुरल सब्जेक्ट्स आहेत यू, वी, यू, दे साठी आपण वेअर वापरलेला आहे. सो एक्झाम्पल आहे, आय वॉज स्लीपिंग, वी वेअर स्लीपिंग. सब्जेक्ट निगेटिव्ह, आय वॉज नॉट स्टार्टिंग, ही वॉज नॉट स्टार्टिंग. निगेटिव्ह फॉर्म मध्ये याचा फॉर्म्युला असा आहे, सब्जेक्ट ऑज वेअर नॉट प्लस व्हर्ब आयएनजी. verb ing. You were not starting, we were not starting, you were not starting किंवा you weren't starting, they were not starting किंवा they weren't starting. सो अशा प्रकारे आपल्याला जर क्वेश्चन बनवायचं झाला तर याचा फॉर्म्युला आहे ऑज वेअर प्लस सब्जेक्ट प्लस व्हर्ब आयएनजी. म्हणजे जे ऑज वेअर आहे ते आपण पुढे ठेवायचं आहे, टू बीचं फॉर्म ऍट द बिगिनिंग, सुरुवातीला ठेवायचं आहे. जसं बघा, ऑज आय स्टार्टिंग, ऑज ही स्टार्टिंग, ऑज शी स्टार्टिंग, ऑज इट स्टार्टिंग. त्याच्यानंतर वर यू स्टार्टिंग, वर वी स्टार्टिंग, वेर यू स्टार्टिंग, वर दे स्टार्टिंग. ओके. जर आता मी असं म्हटलो ऑज आय स्टार्टिंग, तर याचा अर्थ असा होतो की मी चालू करत होतो का. ऑज ही स्टार्टिंग, तर याचा अर्थ होतो तो चालू करत होता का. ऑज शी स्टार्टिंग याचा अर्थ होतो ती चालू करत होती का. ऑज इट स्टार्टिंग याचा अर्थ असा होतो ते चालू करत होते का. वेअर यू स्टार्टिंग याचा अर्थ असा होतो की तू चालू करत होता का. वेअर वी स्टार्टिंग याचा अर्थ असा होतो की आम्ही चालू करत होतो का. वेअर यू स्टार्टिंग तुम्ही चालू करत होते का. वेअर दे स्टार्टिंग ते चालू करत होते का. सो काही एक्झाम्पल आहेत, ही वॉज स्लीपिंग तो झोपत होता. ऑज ही स्लीपिंग तो झोपत होता का. दे वेअर स्लीपिंग ते झोपत होते. वेअर दे स्लीपिंग ते झोपत होते का. गॉट इट? I hope you people understood this. Next slide we are going to see in the next slide. काही एक्झाम्पल आहेत, आपण ते बघूयात. पॉझिटिव्ह फॉर्म मध्ये आय वॉज वर्किंग त्याचाच निगेटिव्ह होईल आय वॉजंट वर्किंग किंवा वॉज नॉट वर्किंग. त्याच्यानंतर त्याचा क्वेश्चन फॉर्म होईल वॉज आय वर्किंग, मी काम करत होतो का. यू वेअर वर्किंग तू काम करत होता. यू वेअरंट वर्किंग तू काम करत नव्हता. वेअर यू वर्किंग तू काम करत होता का. ही शी इट वॉज वर्किंग तो ती ते काम करत होते. ही शी इट वॉज नॉट वॉजंट वर्किंग तो ती ते काम करत नव्हते. ऑज ही शी इट वर्किंग तो ती ते काम करत होते का. वी वेअर वर्किंग आम्ही काम करत होतो. वी वेअरंट वर्किंग आम्ही काम करत नव्हतो.
वेअर वी वर्किंग, आम्ही काम करत होतो का? यू वेअर वर्किंग, तू काम करत होता. यू वेअरंट वर्किंग, तू काम करत नव्हता. वेअर यू वर्किंग, तू कुठे काम करत होता. वेअर यू वर्किंग, तू काम करत होता का? दे वेअर वर्किंग, ते काम करत होते. दे वरंट वर्किंग, ते काम करत नव्हते. वेअर दे वर्किंग, ते काम करत होते का? अशा प्रकारे पास्ट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर असतं. याच्यामध्ये सब्जेक्ट याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे स्ट्रक्चर आहे, सब्जेक्ट ऑज वेअर प्लस V1 ING, आणि त्याचं निगेटिव्ह जर करायचं म्हटलं तर सब्जेक्ट ऑझंट वेअरंट V1 ING, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर टू बी फॉर्म ऑज वेअर प्लस सब्जेक्ट प्लस V1 ING प्लस ऑब्जेक्ट, अशा प्रकारे. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चॅप्टर मध्ये आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स शिकणार आहोत. फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय? तर चालू भविष्यकाळ. चालू भविष्यकाळ याच्यासाठी याचं स्ट्रक्चर असतं सब्जेक्ट प्लस विल बी प्लस V1 ING प्लस ऑब्जेक्ट पण पुढे असू शकतं. तर सब्जेक्ट विल बी प्लस व्हर्ब ING. जसं मी म्हटलो, आय विल बी स्टार्टिंग, मी चालू करत असेल, सुरू करत असेल. यू विल बी स्टार्टिंग, तू सुरू करत असशील. ही विल बी स्टार्टिंग, तो सुरू करत असेल. शी विल बी स्टार्टिंग, ती सुरू करत असेल. इट विल बी स्टार्टिंग, ते सुरू करत असेल. वी विल बी स्टार्टिंग, आम्ही सुरू करत असू. यू विल बी स्टार्टिंग, तू सुरू करत असशील. दे विल बी स्टार्टिंग, ते सुरू करत असतील. आय विल बी कमिंग, मी येत असेल. निगेटिव्ह फॉर्म आहे फ्युचर कॉन्टिन्युअसचा. त्याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस विल नॉट प्लस बी प्लस वर्ब ING. आय विल नॉट बी स्टार्टिंग, मी चालू करत नसेल किंवा आय वोंट बी स्टार्टिंग. यू विल नॉट बी स्टार्टिंग किंवा यू वोंट बी स्टार्टिंग, तू चालू करत नसशील. ही विल नॉट बी स्टार्टिंग किंवा ही वोंट बी स्टार्टिंग, तो चालू करत नसेल. शी विल नॉट बी स्टार्टिंग किंवा शी वोंट बी स्टार्टिंग, ती चालू करत नसेल. इट विल नॉट बी स्टार्टिंग किंवा इट वोंट बी स्टार्टिंग, ते चालू करत नसेल. वी विल नॉट बी स्टार्टिंग किंवा वी वोंट बी स्टार्टिंग, आम्ही चालू करत नसू. दे विल नॉट बी स्टार्टिंग किंवा दे वोंट बी स्टार्टिंग, ते चालू करत नसतील. आय विल नॉट बी कमिंग, मी येत नसेल. तर क्वेश्चन फॉर्म साठी स्ट्रक्चर असतं विल प्लस सब्जेक्ट प्लस बी प्लस व्हर्ब ING. मग विल आय बी स्टार्टिंग, मी चालू करत असेल का? विल यू बी स्टार्टिंग, तू चालू करत असशील का? विल ही बी स्टार्टिंग, तो चालू करत असेल का? विल शी बी स्टार्टिंग, ती चालू करत असेल का? विल इट बी स्टार्टिंग, ते चालू करत असेल का? विल वी बी स्टार्टिंग, आम्ही चालू करत असू का? विल यू बी स्टार्टिंग, तुम्ही चालू करत असाल का? विल दे बी स्टार्टिंग, ते चालू करत असतील का? आणि लास्ट एक्झाम्पल, यू विल बी कमिंग, तू येत असशील. त्याचा एक्सनो टाईप म्हणजे क्वेश्चन आहे, विल यू बी कमिंग. तर हा फ्युचर कंटिन्युअस टेन्स, याच्यासोबत नेहमी ING येणार आणि पुढे टू बी फॉर्म येणार. तर स्ट्रक्चर सगळ्यांना क्लिअर झालं असेल. सब्जेक्ट विल बी प्लस V1 ING किंवा व्हर्ब ING, त्याच्यानंतर सब्जेक्ट विल नॉट बी प्लस व्हर्ब ING, आणि त्याच्यानंतर क्वेश्चन फॉर्म साठी विल प्लस सब्जेक्ट बी प्लस व्हर्ब ING. तर पुढचा जो त्याच्यामध्ये एक्सरसाइज आहे आपण बघू. आपण 20 सेंटेन्सेस आहेत आपल्याकडे फ्युचर कंटिन्युअस टेन्सचे. जस्ट वी आर गोइंग टू सी. They will be cooking food at this time. So will be plus verb ING is there. Will be cooking food at this time. Second, I will be going to office at 8 a.m. tomorrow. He will be playing video games on Sunday. John will be writing a letter to her sister. We will be swimming when you return. She will be doing a great job. She will be singing at home. We will be eating outside on Saturday. They will be going home. Ben will be losing weight. I will be buying a new iPhone.
The teacher will be teaching in a class. He will be studying hard during exam. I will be talking with my best friend. She will be watching a lot of videos. Mom will be cleaning my house this time. They will be traveling by airplane. He will be trying to learn the French language. They will be working in the office. He will be learning a new skill. तर फ्युचर कंटिन्युअस साठी स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं. त्याच्यासोबत आय एन जी फिक्स असणार आहे आणि पुढे टू बी फॉर्म हा फ्युचर मध्ये असणार आहे. विल बी प्लस V1 ING असं असणार. या टेन्स मध्ये शॅल बी पण वापरलं जाऊ शकतं. जनरली आय किंवा वी साठी शॅल वापरलं जातं आणि अदर सब्जेक्ट साठी विल वापरलं जातं. पण आताच्या नवीन करंट इंग्लिश मध्ये आय सोबत सुद्धा इंग्लिश वापरलं जातं. त्याच्यानंतर सगळ्याच ठिकाणी विल वापरलं जातं. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्याच ठिकाणी विल वापरलं तरी चालेल. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या चॅप्टर मध्ये आपण पास्ट परफेक्ट टेन्स बघणार आहोत. पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे काय, तर पूर्ण भूतकाळ. पूर्ण भूतकाळ याचं स्ट्रक्चर कसं असतं, काय असतं, तर पॉझिटिव्ह फॉर्म मध्ये याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट हॅड प्लस V3. म्हणजेच या टेन्स मध्ये व्हर्बचा थर्ड फॉर्म हा असणार म्हणजे असणारच. त्याच्यानंतर त्याच्यापूर्वी हॅड असणार आणि सब्जेक्ट. सो वी आर गोइंग टू सी सम एक्झाम्पल्स. आय हॅड स्टार्टेड, मी चालू केलं होतं. यू हॅड स्टार्टेड, तू चालू केलं होतं. ही हॅड स्टार्टेड, त्याने चालू केलं होतं. शी हॅड स्टार्टेड, तिने चालू केलं होतं. इट हॅड स्टार्टेड, त्याने चालू केलं होतं. वी हॅड स्टार्टेड, आम्ही चालू केलं होतं. यू हॅड स्टार्टेड, तुम्ही चालू केलं होतं. दे हॅड स्टार्टेड, त्यांनी चालू केलं होतं. निगेटिव्ह फॉर्म आहे सब्जेक्ट प्लस हॅड नॉट प्लस V3. म्हणजे हॅडला फक्त नॉट जोडायचं आहे. आय हॅड नॉट किंवा तुम्ही हॅडंट पण म्हणू शकता. आय हॅड नॉट स्टार्टेड किंवा हॅडंट स्टार्टेड, मी चालू केलं नव्हतं. यू हॅड नॉट स्टार्टेड, तू चालू केलं नव्हतं. ही हॅड नॉट स्टार्टेड, त्याने चालू केलं नव्हतं. शी हॅड नॉट स्टार्टेड, तिने चालू केलं नव्हतं. इट हॅड नॉट स्टार्टेड, त्याने चालू केलं नव्हतं. वी हॅड नॉट स्टार्टेड, आम्ही चालू केलं नव्हतं. यू हॅड नॉट स्टार्टेड, तुम्ही चालू केलं नव्हतं. दे हॅड नॉट स्टार्टेड, त्यांनी चालू केलं नव्हतं. म्हणजेच आय हॅड कम्प्लिटेड इट, आय हॅड नॉट कम्प्लिटेड इट. गॉट इट. आता क्वेश्चन फॉर्म मध्ये याचं स्ट्रक्चर कसं येणार, तर जो हॅड आहे तो फक्त सुरुवातीला येणार. जसं हॅड प्लस सब्जेक्ट प्लस V3, राईट. आता मी म्हटलो हॅड आय स्टार्टेड, याचा अर्थ मी चालू केलं होतं का. हॅड यू स्टार्टेड, तू चालू केलं होतं का. हॅड ही स्टार्टेड, त्याने चालू केलं होतं का. हॅड शी स्टार्टेड, तिने चालू केलं होतं का. हॅड इट स्टार्टेड, त्याने चालू केलं होतं का. हॅड वी स्टार्टेड, आम्ही चालू केलं होतं का. हॅड यू स्टार्टेड, तुम्ही चालू केलं होतं का. हॅड दे स्टार्टेड, त्यांनी चालू केलं होतं का. म्हणजेच यू हॅड कम्प्लिटेड इट आणि हॅड यू कम्प्लिटेड इट. गॉट इट. फक्त हॅड उचलायचं पुढे ठेवायचं म्हणजे तो त्याचा क्वेश्चन होतो. काचा क्वेश्चन होतो, एस नो टाईप म्हणतात त्याला. तर नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण काही एक्झाम्पल्स बघू याच्यावरती, जे की खूप इम्पॉर्टंट आहेत. सो पास्ट परफेक्ट टेन्स इंडिकेट्स अ पास्ट ऍक्शन. म्हणजे काय होतंय, हा टेन्स जो आहे तो पास्ट ऍक्शन दाखवतो विच इज कम्प्लिटेड बिफोर अनदर पास्ट ऍक्शन. ह्या ऑलरेडी अगोदर घडलेल्या असतात. तर पॉझिटिव्ह फॉर्म मध्ये बघा, आय हॅड स्टार्टेड, मी चालू केलं होतं. निगेटिव्ह मध्ये आय हॅड नॉट स्टार्टेड, हॅड आय स्टार्टेड. क्वेश्चन you had started, you had not started, had you started. He had started, he had not started, had he started. She had started, she had not started, had she started. It had started, it had not started, had it started. We had started, we had not started, had we started. You had started, you had not started,
had you started, they had started, had they started, they had started, they had not started, had they started. Examples आहेत. I went there after I had completed the task. जसं I went there after I had completed the task. म्हणजे माझा टास्क कंप्लीट केल्यानंतर, मी माझा टास्क कंप्लीट केल्यानंतर तिकडे गेलो, गेलो होतो. शी हॅड कम लेट टू स्कूल. ती क्लास स्कूलला उशिरा आली होती. माय फादर अँड मदर हॅड बीन मॅरिड फॉर 2 years. माझे मम्मी पप्पा 2 वर्षापूर्वी त्यांचं लग्न झालेलं आहे. माय फादर अँड मदर हॅड बीन मॅरिड फॉर 2 years वेन आय वॉज बॉर्न. म्हणजेच मी माझा until he went to England, he had never spoken English. म्हणजे जोपर्यंत तो इंग्लंडला गेला नव्हता त्यापूर्वी तो कधीच इंग्लिश बोलला नव्हता. If you had studied hard last year, he would have passed all his exams. जर तू मागच्या वर्षी अभ्यास केला असता तर he would have passed all exams. तर तो पास झाला असता. ओके, तर या ठिकाणी आपण हा टॉपिक इथं फिनिश होतोय. आय होप यू अंडरस्टूड एव्हरीथिंग. थँक यू सो मच. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चॅप्टर मध्ये आपण फ्युचर परफेक्ट टेन्स शिकणार आहोत. फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे काय, तर पूर्ण भविष्यकाळ. भविष्यामध्ये एखादी घटना किंवा एखादी क्रिया ही पूर्ण झालेली असेल अशा सिच्युएशन मध्ये फ्युचर परफेक्ट टेन्सचा वापर केला जातो. तर याचा स्पेसिफिक फॉर्म्युला असतो. कोणताही परफेक्ट टेन्स म्हटलं की त्याच्यामध्ये व्हर्बचा थर्ड फॉर्म हा येणारच, व हॅव हॅज विल हॅव एखादा फॉर्म येणार. तर हा फ्युचर टेन्स आहे म्हणून याचं स्ट्रक्चर असं असतं, सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस वी थ्री. म्हणजे याच्यामध्ये व्हर्बचा थर्ड फॉर्म येतोच, त्याच्यासोबत विल हॅव पण असतो. तर आय विल हॅव स्टार्टेड, मी चालू केलेलं असेल. यू विल हॅव स्टार्टेड, तू चालू केलेला असेल. ही विल हॅव स्टार्टेड, त्याने चालू केलेलं असेल. शी विल हॅव स्टार्टेड, तिने चालू केलेलं असेल. इट विल हॅव स्टार्टेड, त्याने चालू केलेलं असेल. वी विल हॅव स्टार्टेड, आम्ही चालू केलेलं असेल. यू विल हॅव स्टार्टेड, तुम्ही चालू केलेलं असेल. दे विल हॅव स्टार्टेड, त्यांनी चालू केलेलं असेल. फर्दर एक्झाम्पल, आय विल हॅव फिनिश्ड म्हणजेच मी संपवलेलं असेल. तर आता निगेटिव्ह फॉर्म मध्ये याचा कसा वापर केला जातो ते पण आपण फॉर्म्युलेशन बघू. तर निगेटिव्ह फॉर्म मध्ये याचा फॉर्म्युला असतो, सब्जेक्ट प्लस विल नॉट प्लस हॅव प्लस वी थ्री. तर स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं, विल सोबत नॉट लावायचं, विल हॅव सोबत नॉट लावायचा नाही. विल नॉट हॅव असं म्हणायचं जर निगेटिव्ह करायचं असेल तर. आय विल नॉट हॅव स्टार्टेड, मी चालू केलेलं नसेल. यू विल नॉट हॅव स्टार्टेड, तू चालू केलेलं नसशील. ही विल नॉट हॅव स्टार्टेड, त्याने चालू केलेलं नसेल. शी विल नॉट हॅव स्टार्टेड, तिने चालू केलेलं नसेल. इट विल नॉट हॅव स्टार्टेड, त्याने चालू केलेलं नसेल. वी विल नॉट हॅव स्टार्टेड, आम्ही चालू केलेलं नसेल. यू विल नॉट हॅव स्टार्टेड, तुम्ही चालू केलेलं नसेल. दे विल नॉट हॅव स्टार्टेड, त्यांनी चालू केलेलं नसेल. आय विल नॉट हॅव फिनिश्ड याचा अर्थ मी संपवलेलं नसेल. विल नॉटच्या जागेवर तुम्ही वोंट पण वापरू शकता. जसं तुम्हाला माहिती आहे, विल नॉट याचा शॉर्ट फॉर्म आहे वोंट. तर दोघांपैकी तुम्ही काही घेऊ शकता. सो क्वेश्चन फॉर्म मध्ये याचं स्ट्रक्चर कसं असतं, तर जो विल आहे तो सुरुवातीला असतो, विल हॅव घेत नाही. विलच फक्त सुरुवातीला घेतात. तर याचं स्ट्रक्चर कसं बनेल क्वेश्चन फॉर्म मध्ये, विल प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस वी थ्री. म्हणजे बघा, विल हॅव, विल आय हॅव फिनिश्ड, विल आय हॅव स्टार्टेड, मी चालू केलेलं असेल का. विल यू हॅव स्टार्टेड, तू चालू केलेलं असेल का. विल ही हॅव स्टार्टेड, त्याने चालू केलेलं असेल का. विल शी हॅव स्टार्टेड, तिने चालू केलेलं असेल का.
विल इट हॅव स्टार्टेड, त्याने चालू केलेलं असेल का? विल वी हॅव स्टार्टेड, आम्ही चालू केलेलं असेल का? विल यू हॅव स्टार्टेड, तुम्ही चालू केलेलं असेल का? विल दे हॅव स्टार्टेड, त्यांनी चालू केलेलं असेल का? यू विल हॅव फिनिश्ड, तुम्ही संपवलेलं असेल. विल यू हॅव फिनिश्ड, तुम्ही संपवलेलं असेल का? तर या प्रकारे असं अजून फर्दर एक्झाम्पल्स आपण याच्यावरती काही एक्झाम्पल्स आहेत ते बघू. फ्युचर परफेक्ट टेन्सचे काही एक्झाम्पल. आय शॅल हॅव गॉन टू स्कूल. कधी कधी शालचा यूज होतो, कधी विलचा वापर करू शकता. आय सोबत शॅल, आय आणि वी सोबत आपण शॅल वापरतो. जे सब्जेक्ट नसेल तर विल वापरतो. पण आता जनरस मॉडर्न इंग्लिश मध्ये आय सोबत पण विल कंपल्सरी वापरलं जातं सगळ्या ठिकाणी. तर आय शॅल म्हणा किंवा आय विल म्हणा, याच्यामध्ये काही जास्त मेजर डिफरन्स नाहीये. आय शॅल हॅव गॉन टू स्कूल, मी शाळेला गेलेलो असेल. ही विल हॅव गॉन टू स्कूल, तो शाळेला गेलेला असेल. शी विल हॅव गॉन टू स्कूल, ती शाळेला गेलेली असेल. इट विल हॅव गॉन टू स्कूल, ते शाळेला गेलेले असेल. शशी थरूर विल हॅव गॉन टू स्कूल, शशी थरूर शाळेला गेलेले असेल. वी शॅल हॅव गॉन टू स्कूल, आम्ही शाळेला गेलेलो असू. दे विल हॅव गॉन टू स्कूल, ते शाळेला गेलेले असतील. यू विल हॅव गॉन टू स्कूल, तुम्ही शाळेला गेलेले असाल. तर फ्युचर परफेक्ट टेन्स हा अतिशय इझी टॉपिक आहे. भविष्यामध्ये एखादी क्रिया झालेली असेल असं सांगण्यासाठी फ्युचर परफेक्ट टेन्सचा वापर केला जातो. तर याचे 3 प्रकारचे स्ट्रक्चर असतात. जस्ट आपण समजून घेऊया. ठीक आहे. खूप खूप या ठिकाणी तुम्ही हा टॉपिक समजला. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या टॉपिक मध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स बघणार आहोत. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय? तर चालू पूर्ण वर्तमान काळ. म्हणजे क्रिया चालू पण असते आणि पूर्ण होऊन परत ती कंटिन्यू चालू राहिलेली असते. जसं बघा, मी एक उदाहरण सांगतो. मी त्या कंपनीत 5 वर्षापासून काम करत आलेलो आहे. म्हणजे काहीसं काम मी केलेलं पण आहे आणि अजून पण मी काम करतो आहे. आय हॅव बीन वर्किंग इन दॅट कंपनी फॉर 5 years. तर याचे काही स्ट्रक्चर्स असतात. पॉझिटिव्ह फॉर्म, निगेटिव्ह फॉर्म, क्वेश्चन फॉर्म. तर पॉझिटिव्ह फॉर्म मध्ये याचं स्ट्रक्चर असतं सब्जेक्ट, हॅव, हॅज, बीन प्लस व्हर्ब आयएनजी. मग ही हॅज बीन स्टार्टिंग, तो सुरू करत आलेला आहे. शी हॅज बीन स्टार्टिंग, ती सुरू करत आलेली आहे. इट हॅज बीन स्टार्टिंग, ते सुरू करत आलेले आहे. आय हॅव बीन स्टार्टिंग, मी सुरू करत आलेलो आहे. यू हॅव बीन स्टार्टिंग, तू सुरू करत आलेला आहेस. वी हॅव बीन स्टार्टिंग, आम्ही सुरू करत आलेलो आहोत. यू हॅव बीन स्टार्टिंग, तुम्ही सुरू करत आलेले आहात. दे हॅव बीन स्टार्टिंग, ते सुरू करत आलेले आहेत. आता ही, शी, इट किंवा एखाद्याचं नाव असेल तर या सब्जेक्टसाठी आपण हॅज वापरायचे आणि दुसऱ्या कोणत्याही सब्जेक्टसाठी आपण हॅव वापरायचे. जसं आपण पिक्चर मध्ये बघू शकतो स्लाइड मध्ये, ही, शी, इट साठी या ठिकाणी हॅज वापरलेला आहे आणि अदर सब्जेक्ट साठी हॅव वापरलेला आहे. काही एक्झाम्पल अजून आहेत. आय हॅव बीन कुकिंग, मी स्वयंपाक करत आलेलो आहे. ही हॅज बीन कुकिंग, तो स्वयंपाक करत आलेला आहे. निगेटिव्ह फॉर्म काय आहे? सब्जेक्ट, हॅज, हॅव, नॉट, बीन प्लस V1 ING. ही हॅज नॉट बीन स्टार्टिंग, तो सुरू करत आलेला नाही. शी हॅज नॉट बीन स्टार्टिंग, ती सुरू करत आलेली नाही. इट हॅझंट बीन स्टार्टिंग, ते सुरू करत आलेले नाही. आय हॅव नॉट बीन स्टार्टिंग, मी सुरू करत आलेलो नाही. यू हॅव नॉट बीन स्टार्टिंग, तू सुरू करत आलेला नाहीस. वी हॅव नॉट बीन स्टार्टिंग, आम्ही सुरू करत आलेलो नाही. यू हॅव नॉट बीन स्टार्टिंग, तुम्ही सुरू करत आलेले नाहीत. दे हॅव नॉट बीन स्टार्टिंग, ते सुरू करत आलेले नाही. अजून काही एक्झाम्पल्स आहेत निगेटिव्हचे. आय हॅवंट बीन कुकिंग, मी स्वयंपाक करत आलेलो नाही. ही हॅझंट बीन कुकिंग, तो स्वयंपाक करत आलेला नाही.
तर अशा प्रकारे पॉझिटिव्ह निगेटिव्ह फॉर्म मध्ये आपण फॉर्म्युला पाहिला. जस्ट रिव्हिजन. पॉझिटिव्ह मध्ये फॉर्म्युला आहे सब्जेक्ट हॅव हॅज बीन प्लस वर्ब आयएनजी आणि निगेटिव्ह मध्ये आहे सब्जेक्ट हॅव हॅज नॉट बीन प्लस वर्ब आयएनजी. निगेटिव्ह असलं तर नॉट कनेक्ट करायचं, पॉझिटिव्ह असले तर काही नॉट कनेक्ट करत नाही. क्वेश्चन फॉर्म असा आहे, जे हॅव हॅज आहे ते सुरुवातीला घ्यायचंय, त्याच्यानंतर सब्जेक्ट प्लस बीन प्लस वर्ब आयएनजी. जसं मी म्हटलो, हॅज ही बीन स्टार्टिंग, तो सुरू करत आलेला आहे का? हॅज शी बीन स्टार्टिंग, ती सुरू करत आलेली आहे का? हॅज इट बीन स्टार्टिंग, ते सुरू करत आलेले आहे का? हॅव आय बीन स्टार्टिंग, मी सुरू करत आलेलो आहे का? हॅव यू बीन स्टार्टिंग, तू सुरू करत आलेला आहेस का? हॅव वी बीन स्टार्टिंग, आम्ही सुरू करत आलेलो आहोत का? हॅव यू बीन स्टार्टिंग, तुम्ही सुरू करत आलेले आहात का? हॅव दे बीन स्टार्टिंग, ते सुरू करत आलेले आहेत का? यू हॅव बीन कुकिंग, तुम्ही स्वयंपाक करत आलेले आहात. हॅव यू बीन कुकिंग, तुम्ही स्वयंपाक करत आलेले आहात का? शी हॅज बीन कुकिंग, ती स्वयंपाक करत आलेली आहे. हॅज शी बीन कुकिंग, ती स्वयंपाक करत आलेली आहे का? जस्ट रिव्हिजन. क्वेश्चन फॉर्म काय आहे? तर हॅव हॅज सुरुवातीला येणार, त्याच्यानंतर सब्जेक्ट येणार, बिन जागेवरच राहणार म्हणजे बिन प्लस व्हर्ब आयएनजी. ठीक आहे. काही फर्दर एक्झाम्पल्स आहेत, आपण ते पण बघू नेक्स्ट स्लाइड मध्ये. 10 examples of present perfect continuous. He has been teaching here since 2003. तो या ठिकाणी 2003 पासून शिकवत आलेला आहे. I have been working since Monday evening. सोमवार संध्याकाळपासून मी काम करत आलेलो आहे. They have been playing Ludo since morning. सकाळपासून ते लुडो खेळत आलेले आहे. We have been jogging in this park for 5 years. आम्ही या ठिकाणी 5 वर्षापासून जॉगिंग करत आलेलो आहोत. आय हॅव बीन वॉचिंग कार्टून्स फॉर 2 hours. 2 तासापासून मी कार्टून बघत आलेलो आहे. शी हॅज बीन वर्किंग इन दिस बँक सिन्स जुलै. जुलैपासून ती या बँकेमध्ये काम करत आलेली आहे. जेम्स हॅज बीन टेकिंग द रॉंग पिल्स फॉर मंथ्स. जेम्स चुकीच्या गोळ्या घेत आलेली आहे अनेक महिन्यांपासून. दे हॅव बीन लिव्हिंग इन दिस सिटी फॉर 20 years. ते 20 वर्षापासून या सिटीमध्ये म्हणजे या शहरामध्ये राहत आलेले आहेत. इट हॅज बीन रेनिंग हिअर इन दिल्ली सिन्स 8 PM. 8 वाजल्यापासून दिल्लीमध्ये पाऊस होत आलेला आहे म्हणजे पाऊस होत आहे. शी हॅज बीन वर्किंग हिअर सिन्स हर फादर डाईड. तिच्या वडिलांचं निधन झाल्यापासून ती इथे काम करत आलेली आहे. आय होप you people understand this. This topic was perfect continuous present tense. So we are going to stop. Thank you so much. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चॅप्टर मध्ये आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स बघणार आहोत. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय? तर ऑलरेडी परफेक्ट पण झालेला आहे पास्ट मध्ये आणि क्रिया पास्ट मध्ये चालू पण होती. या दोन टेन्सचं कॉम्बिनेशन म्हणजे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर या पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सला मराठीमध्ये म्हणतात चालू पूर्ण भूतकाळ. याचं स्ट्रक्चर असतं पॉझिटिव्ह फॉर्म मध्ये सब्जेक्ट हॅड बीन प्लस वर्ब आयएनजी. आय हॅड बीन स्टार्टिंग, मी चालू करत आलेलो होतो. यू हॅड बीन स्टार्टिंग, तू चालू करत आलेला होता. शी हॅड बीन स्टार्टिंग, ती चालू करत आलेली होती. इट हॅड बीन स्टार्टिंग, ते चालू करत आलेले होते. वी हॅड बीन स्टार्टिंग, आम्ही चालू करत आलेलो होतो. यू हॅड बीन स्टार्टिंग, तुम्ही चालू करत आलेले होते. दे हॅड बीन स्टार्टिंग, ते चालू करत आलेले होते. अजून एक एक्झाम्पल आहे, आय हॅड बीन लिव्हिंग, मी राहत आलेलो होतो. म्हणजे असा टेन्स हा एखादी क्रिया तुम्ही भूतकाळामध्ये करत आलेले होते हे म्हणण्यासाठी तुम्ही वापरू शकता. जसं आपण एखादं उदाहरण म्हणतो बघा, मी त्या कंपनीत 10 वर्षापासून काम करत आलेलो होतो. आय हॅड बीन वर्किंग इन दॅट कंपनी फॉर 10 years. लक्षात, हॅड बीन हा फिक्स फॉर्मॅट असतो. त्याच्यामध्ये हॅड बीन प्लस वर्बला आयएनजी लागतो. निगेटिव्ह स्ट्रक्चर मध्ये सब्जेक्ट प्लस
हॅड नॉट बीन प्लस V1 ING. आय हॅड नॉट बीन स्टार्टिंग, मी चालू करत आलेलो नव्हतो. यू हॅड नॉट बीन स्टार्टिंग, तू चालू करत आलेला नव्हता. शी हॅड नॉट बीन स्टार्टिंग, ती चालू करत आलेली नव्हती. इट हॅड नॉट बीन स्टार्टिंग, ते चालू करत आलेले नव्हते. वी हॅड नॉट बीन स्टार्टिंग, आम्ही चालू करत आलेलो नव्हतो. यू हॅड नॉट बीन स्टार्टिंग, तुम्ही चालू करत आलेले नव्हते. दे हॅड नॉट बीन स्टार्टिंग, ते चालू करत आलेले नव्हते. आय हॅड नॉट बीन लिव्हिंग, म्हणजेच याचा अर्थ मी राहत आलेलो नव्हतो. तर क्वेश्चन फॉर्मॅट सुद्धा आपण याचा करू शकतो. क्वेश्चन फॉर्मॅट मध्ये काय करायचं आपल्याला, फक्त हॅड उचलायचे आणि पुढे ठेवायचे, बाकी स्ट्रक्चर सेम ठेवायचे. बघा, हॅड प्लस सब्जेक्ट प्लस बीन प्लस V1 ING. हॅड आय बीन लिव्हिंग, हॅड आय बीन स्टार्टिंग, मी चालू करत आलेलो होतो का. हॅड यू बीन स्टार्टिंग, तू चालू करत आलेला होता का. हॅड ही बीन स्टार्टिंग, तो चालू करत आलेला होता का. हॅड शी बीन स्टार्टिंग, ती चालू करत आलेली होती का. हॅड इट बीन स्टार्टिंग, ते चालू करत आलेले होते का. हॅड वी बीन स्टार्टिंग, आम्ही चालू करत आलेलो होतो का. हॅड यू बीन स्टार्टिंग, तुम्ही चालू करत आलेले होता का. हॅड दे बीन स्टार्टिंग, ते चालू करत आलेले होते का. तर अशा प्रकारे परफेक्ट पास्ट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर असतं. तर याच्यामध्ये याचे फॉर्म्युले खूप महत्वाचे असतात, ते आपला त्याचा सराव असणं गरजेचं आहे. आपण काही एक्झाम्पल बघू याच्यावरती. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स साठी काही एक्झाम्पल आहेत. यू हॅड बीन रनिंग, तू पळत आलेला होता. यू हॅडंट बीन रनिंग, तू पळत आलेला नव्हता. हॅड यू बीन रनिंग, तू पळत आलेला होता का. ही हॅड बीन रनिंग, तो पळत आलेला होता. ही हॅडंट बीन रनिंग, तो पळत आलेला नव्हता. हॅड ही बीन रनिंग, तो पळत आलेला होता का. शी हॅड बीन रनिंग, ती पळत आलेली होती. शी हॅडंट बीन रनिंग, ती पळत आलेली नव्हती. हॅड शी बीन रनिंग, ती पळत आलेली होती का. इट हॅड बीन रनिंग, ते पळत आलेले होते. इट हॅडंट बीन रनिंग, ते पळत आलेले नव्हते. हॅड इट बीन रनिंग, ते पळत आलेले होते का. अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे स्ट्रक्चरचा अभ्यास केलेला आहे. पास्ट परफेक्ट टेन्सचं फॉर्म्युला लक्षात असणं खूप गरजेचं आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला या सेकंड स्लाइड मध्ये 3 फॉर्म्युले मी इथं नोट डाऊन केलेले आहेत. ते खूप महत्वाचे आहेत, त्यांची प्रॅक्टिस करून घ्या. आणि त्याच्यानंतर या सेंटेन्सचं तुम्हाला मराठीमध्ये पण ज्ञान असणं थोडंसं गरजेचं आहे. तर आय होप ऑल पीपल अंडरस्टँड दिस. हे कळायला असेल. थँक्यू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चॅप्टर मध्ये आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स बघणार आहोत. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय, तर चालू पूर्ण भविष्यकाळ. या सेंटेन्सचं किंवा या टेन्सचं स्ट्रक्चर असं असतं. सब्जेक्ट विल हॅव बीन प्लस व्हर्ब ING. याच्यामध्ये विल हॅव बीन असतो, त्याच्यानंतर व्हर्बला ING असतो. तर आय विल हॅव बीन स्टार्टिंग, याचा अर्थ असा आहे मी चालू करत आलेलो असेल. यू विल हॅव बीन स्टार्टिंग, तू चालू करत आलेला असशील. ही विल हॅव बीन स्टार्टिंग, तो चालू करत आलेला असेल. शी विल हॅव बीन स्टार्टिंग, ती चालू करत आलेली असेल. इट विल हॅव बीन स्टार्टिंग, ते चालू करत आलेले असेल. वी विल हॅव बीन स्टार्टिंग, आम्ही चालू करत आलेलो असू. यू विल हॅव बीन स्टार्टिंग, तुम्ही चालू करत आलेले असतात. दे विल हॅव बीन स्टार्टिंग, ते चालू करत आलेले असतील. तर हा पॉझिटिव्ह फॉर्मॅट होता फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा. अजून एक एक्झाम्पल आहे. आय विल हॅव बीन गोइंग, मी जात आलेलो असेल. निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये याचा फॉर्मॅट असा आहे. सब्जेक्ट प्लस विल नॉट प्लस हॅव बीन प्लस व्हर्ब ING. आय विल नॉट हॅव बीन स्टार्टिंग, मी चालू करत आलेलो नसेल. यू विल नॉट हॅव बीन स्टार्टिंग, तू चालू करत आलेला नसशील. शी विल नॉट हॅव बीन स्टार्टिंग, ती चालू करत आलेली नसेल. इट विल नॉट हॅव बीन स्टार्टिंग, ते चालू करत आलेले नसेल.
वी वोंट हॅव बीन स्टार्टिंग, आम्ही चालू करत आलेलो नसू. यू वोंट हॅव बीन स्टार्टिंग, तू चालू करत आलेला नसशील. दे वोंट हॅव बीन स्टार्टिंग, ते चालू करत आलेले नसतील. आय वोंट हॅव बीन गोईंग, मी जात आलेलो नसेल. तर क्वेश्चन फॉर्म जो आहे त्याचा असा पॅटर्न आहे. विल पुढे घेतलेला आहे, त्याच्यानंतर स्ट्रक्चर आपलं सेम राहिलेलं आहे. विल प्लस सब्जेक्ट प्लस हॅव बीन प्लस वर्ब आयएनजी. विल आय हॅव बीन स्टार्टिंग, मी चालू करत आलेलो असेल का. विल यू हॅव बीन स्टार्टिंग, तू चालू करत आलेला असशील का. विल ही हॅव बीन स्टार्टिंग, तो चालू करत आलेला असेल का. विल शी हॅव बीन स्टार्टिंग, ती चालू करत आलेली असेल का. विल इट हॅव बीन स्टार्टिंग, ते चालू करत आलेले असेल का. विल वी हॅव बीन स्टार्टिंग, आम्ही चालू करत आलेलो असू का. विल यू हॅव बीन स्टार्टिंग, तुम्ही चालू करत आलेले असाल का. विल दे हॅव बीन स्टार्टिंग, ते चालू करत आलेले असतील का. वाटेल अशा प्रकारे. तर पुढे आपलं काही स्ट्रक्चर आपण बघू. काही एक्झाम्पल्स आहेत फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचे, तुम्हाला सांगतो. शी विल हॅव बीन शॉपिंग फॉर द होल डेज, पूर्ण दिवसभर ती खरेदी करत आलेली आहे. त्यासाठी खरेदी करत आलेली असेल. आय विल हॅव बीन स्टार्टिंग माय स्टार्टअप सिन्स 2025, 2025 पासून मी माझं स्टार्टअप सुरू करत आलेलो असेल. शी विल हॅव बीन लर्निंग टू ड्राईव्ह स्कूटर फॉर 1 hour, 1 तासापासून ती स्कूटर चालवत आलेली असेल. ही विल नॉट हॅव बीन गोइंग टू एअरपोर्ट बिफोर 10 o'clock, 10 वाजण्यापूर्वी ती एअरपोर्टला जात आलेली नसेल, तो जात आलेला नसेल. वी विल नॉट हॅव बीन वर्किंग ऑन दिस प्रोजेक्ट सिन्स जानेवारी, जानेवारी पासून आम्ही या प्रोजेक्टवरती काम करत आलेलो नसू. आय विल नॉट हॅव बीन लाफिंग ॲट हिम फॉर द होल डे, दिवसभर मी त्याच्यावरती हसत आलेलो नाही. ही विल हॅव बीन सिंगिंग फॉर द रेस्ट ऑफ द टाइम, उरलेला सगळा वेळ तो गाणं म्हणत आलेला आहे. वी विल हॅव बीन कंडक्टिंग अ सरप्राईज टेस्ट फॉर टुडे, आजच्या दिवसासाठी आम्ही एक सरप्राईज टेस्ट कंडक्ट करत आलेलो आहोत. विल ही हॅव बीन एन्जॉयिंग आउटसाइड फॉर 3 months, 3 महिन्यासाठी तो बाहेरच एन्जॉय करत आलेला आहे का. दॅट्स इट. अशा प्रकारे हा टेन्स या ठिकाणी फिनिश झालेला आहे. याचा फॉर्म्युला वगैरे संपूर्ण महत्वाचा आहे, तो रेज करून घेणं गरजेचं आहे.